नमस्कार, मी देवा राखुंडे. आज उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मायनसमध्ये असणारं उजनी धरण प्लसमध्ये आलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अगदी इंद्रायणीनं तिची पातळी देखील ओलांडली. पूर परिस्थिती आपण सर्वत्र बघतोय आणि सर्व जे पाणी आहे ते भीमा नदी पात्रात येतंय. सुरुवातीला कमी प्रवाह येत होता. त्यानंतर हा प्रवाह वाढत, वाढत, वाढत अगदीच 1,61,000 क्युसेक प्रति सेकंदपर्यंत पोहोचला. त्यानंतर आज तो 1,17,000 क्युसेक प्रति सेकंदावरती आहे. मात्र या 2 दिवसात उजनी धरणात किती पाणी आलं? तर जवळपास 15 ते 16 टी-एम-सीनं मायनस असणारं उजनी धरण आज पहाटे 1:30च्या सुमारास प्लसमध्ये आलं. म्हणजे या 2 दिवसात 15 ते 16 टी-एम-सी पाणी उजनी धरणात आलेलं आहे. आता सध्याची अपडेट काय आहे? तर आता सध्याची अपडेट आहे 68 टी-एम-सी पाणी जे आहे ते उजनी धरणामध्ये झालेलं आहे. आणि मी सध्या उजनी धरणावरती आहे. हे दृश्य तुम्हाला या ठिकाणची दाखवतो. हे सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हा पाणीसाठा खूप कमी होता. मात्र या 2 दिवसात जो मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे ती फार झपाट्याने वाढते. खरं तर इंदापूर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल याला पावसानं अद्यापपर्यंत ओढ दिलेली आहे. मात्र तरी देखील उजनी धरणातील पाणी पातळी वाढते. त्याचं एकमेव कारण की पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर होणारा मोठा पाऊस आणि तो जो प्रवाह भीमा नदी पात्रात येतोय आणि त्यामुळे ही पाणी पातळी जी आहे ती प्रचंड झपाट्याने वाढते. आज सकाळी 6ची आकडेवारी काय सांगते? तर आज सकाळी 6ची आकडेवारी हे सांगते की 1,17,000 क्युसेक प्रति सेकंद इतका प्रवाह जो आहे तो अद्यापही भीमा नदी पात्रात येतोय. म्हणजेच पुढील आणखीन काही दिवस उजनीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढणार आहे. पावसाची अशीच बॅटिंग चालू राहिली तर अगदीच काही दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरू देखील शकतं. खरं तर उजनी धरण हे पुणे, सोलापूरसह धाराशिव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी मानलं जातं. कारण या मोठ्या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणावरून होतो. अनेक शेकडो लहान मोठ्या उपसा सिंचन योजना या उजनी धरणावरती अवलंबून आहेत. याशिवाय पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न, साखर कारखानदारी या सर्व गोष्टी उजनीवरती अवलंबून आहेत आणि त्यामुळेच उजनी धरण कधी पूर्ण क्षमतेने भरेल याचे वेध खरं तर उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच अगदी जून महिन्यापासून लागलेले असतात. यावर्षी अल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळं आपण बघतोय की काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होतोय तर काही ठिकाणी पावसानं अद्याप ओढ दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिलेली आहे. इकडे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका असेल, इंदापूर असेल, दौंडचा काही भाग असेल, इकडे बिलकुल पाऊस नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उजनी कधी भरेल याची चिंता उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच भेडसवत होती. आज उजनी मायनसमधून प्लसमध्ये आलेला आहे. सध्या 68 टी-एम-सी इतका एकूण पाणीसाठा उजनीत झालेला आहे आणि हे पाणी आता झपाट्याने वाढतंय. मागील वर्षीचा विचार जर आपण केला तर याच दिवशी उजनीमध्ये जवळपास 116 टी-एम-सी पाणीसाठा होता. म्हणजे 98% अधिक उजनी भरलेलं होतं. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टी-एम-सीची आहे. 100% ज्यावेळी उजनी धरण भरतं त्यावेळी 117 टी-एम-सी पाणीसाठा हा उजनी धरणामध्ये मावतो. पाठीमागच्या वर्षी आजच्या दिवशी 98% अधिक उजनी होतं. म्हणजे 116 टी-एम-सी पेक्षा अधिकचं पाणी उजनीत होतं. आज त्या मानानं बघितलं तर आज जुलैमध्ये आपण दुसऱ्या वीकमध्ये विचार करतोय. कारण आज 8 तारीख आहे. तर उजनीमध्ये 68 टी-एम-सी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच उजनी 100% क्षमतेनं भरण्यासाठी आणखीनही आपल्याला जवळपास 48 ते 50 टी-एम-सी पाण्याची आवश्यकता असणार आहे. त्यावेळी उजनी हे पूर्ण क्षमतेने भरेल. आता पावसाची बॅटिंग जर पश्चिम घाट माथ्यावर अशीच राहिली तर पुढील काही दिवसात उजनी हे पूर्ण क्षमतेने भरू शकतं. अर्थात वरुण राजा कशी साथ देतोय त्यावरती सर्व स्थिती अवलंबून असणार आहे. मात्र उजनी पूर्ण क्षमतेने भरेल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. कारण याच उजनीवरती हे सर्व शेतीचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं साखर कारखानदारीचं व्यवस्थापन असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असतील, हे सर्व गणित अवलंबून असतं
आणि त्यामुळे उजनी कधी भरेल याची चिंता तुम्हा सर्वांनाच भेडसावत असते. अखेर उजनीनं आता मायनसमधून प्लसमध्ये कात टाकली आणि लवकरच उजनी भरेल अशी आशा करूया. तुर्तास इथंच थांबूया. पुढची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये.